नमस्कार भावी शिक्षक हो. आज आपण महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे स्टेट प्रश्नपत्रिका क्रमांक 19 सोडवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला थर्ड टेटसाठी त्याचा सराव होईल. तर पहा, पहिलाच प्रश्न मराठीचा आला होता. पहा, मर्जी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर मर्जी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येणार रोष, कारण इच्छा, कृपा, लोभ हे जे 3 पर्याय आहेत ते त्याचे समानार्थी शब्द होतात. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, पुढील जोड शब्द पूर्ण करा. खिडूक मिडूक पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? संध्या खूप अभ्यास करते, सर्व मित्र खूप अभ्यास करते, मुलं खूप अभ्यास करते, दीपक खूप अभ्यास करते. तर आपल्याला शुद्ध वाक्य ओळखायचं आहे आणि पर्याय क्रमांक ए, संध्या खूप अभ्यास करते हे योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, पुढील म्हण पूर्ण करा. पुढे फाट मागे सपाट पर्याय क्रमांक सी. रामचरितमानस हे टिमटिमचे कार्य आहे. तर पर्याय क्रमांक ए, तुलसीदास यांनी रामचरितमानस लिहिलेले आहे. तर या ठिकाणी पहा काय पाहिजे, काव्य. रामचरितमानस हे टिमटिम यांचे काव्य आहे, ते तुलसीदास यांचे आहे. इथं कार्य शब्द चुकलेला आहे. त्यानंतर 76 नंबरला मराठीचा प्रश्न होता. पहा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर याच्यातील पर्याय क्रमांक सी, जीवघेणा हा काय शुद्ध शब्द आहे, कारण जला येते दुसरी विलांटी आणि शेवटी येते बाण ना. त्यानंतर 88 नंबरला परत मराठीचा प्रश्न आलेला आहे. उन्मत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर गर्विष्ठ हा समानार्थी शब्द आहे. तसेच मवाळ, विनम्र, विनयशील हे उन्मतचे विरुद्धार्थी शब्द आहेत. त्यानंतर पहा, 92 नंबरला परत प्रश्न आला होता. द सॅटॅनिक व्हर्सेस हे टिमटिम यांनी लिहिले. तर सलमान रश्दी यांनी द सॅटॅनिक व्हर्सेस हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यानंतर 140 नंबरला बघा, बोजड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर अवजड पर्याय क्रमांक बी हे जे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? चिप्पड, चिपळी, चिपड, चिलूट. तर पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी स्त्रीलिंग शब्द कोणता? प्रसाद, प्रलाप, प्रसार, प्रशंसा. तर तो प्रसाद, तो प्रलाप, तो प्रसार आणि काय होते ती प्रशंसा, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? सरिता टेनिस खेळाडू आहे, प्रदीप टेनिस खेळाडू आहे, अविनाश व प्रदीप टेनिस खेळाडू आहेत. त पाहिजे, त्यामुळे हेच अशुद्ध वाक्य आहे. पर्याय डी पहा, अविनाश टेनिस खेळाडू आहे, हे पण योग्य आहे. आता इथं हे अनेक वचन आहे. अविनाश आणि प्रदीप टेनिस खेळाडू आहेत पाहिजे, त्यामुळे हेच काय आहे अशुद्ध वाक्य. नेक्स्ट पहा, टिमटिम घरात राहतो. तर मनुष्य घरात राहतो पर्याय क्रमांक सी. टोलेजंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आणि टोलेजंगच्या विरुद्ध होणार क्षुद्र. टोलेजंग म्हणजे भव्य, विशाल हे समानार्थी शब्द आहे, तर विरुद्धार्थी आहे क्षुद्र. आता मला 60वे वर्ष लागले या वाक्यातील विशेषण ओळखा. तर वर्ष आहे नाम आणि 60वे आहे विशेषण, पर्याय क्रमांक सी. अशा प्रकारे आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 19 सोडवली आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्नपत्रिका क्रमांक 20 सोडवून देणार आहे, जेणेकरून तुम्हाला थर्ड टेटसाठी त्याचा चांगला उपयोग होईल व तुम्हाला कोणकोणत्या प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे व्यवस्थित समजेल. थँक्यू.